हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या चॅनलमध्ये। तर आज आपण महाराष्ट्राविषयी माहिती बघणार आहोत। महाराष्ट्रावरती भरपूर सारे क्वेश्चन एक्झामला विचारण्यात येतात। चला तर बघूया। महाराष्ट्राची निर्मिती कधी झाली? विद्यार्थी मित्रांनो, हे तर हा क्वेश्चन सर्वांनाच पाठच पाहिजे की कधी झाली। 1 मे 1960ला महाराष्ट्राची निर्मिती झाली। 1 मे हा दिवस काय म्हणून साजरा करतात? महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात। तसे 1 मेला आणखी एक कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा करतात। कुठला? कामगार दिन म्हणून साजरा करतात 1 मे। महाराष्ट्राचे स्थान बघा कुठं आहे? भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून। महाराष्ट्राचे स्थान कुठे आहे? भारताच्या पश्चिम भागात अरबी समुद्रास लागून महाराष्ट्राचे स्थान आहे। महाराष्ट्राचे क्षेत्रफळ बघा किती आहे? 3,07,713 चौरस किलोमीटर एवढे महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे। भारताशी प्रमाण बघा किती आहे? भारताशी म्हणजे भारताच्या किती प्रमाणात आहे? 9.36%। किती? 9.36% भाग हा महाराष्ट्राने व्यापलेला आहे। अक्षवृत्तीय विस्तार बघा 15 डिग्री 8 अंश उत्तर ते 22 डिग्री 1 अंश उत्तर अक्षांश। 15 डिग्री 8 अंश उत्तर ते 22 डिग्री 1 अंश उत्तर अंशांश आहेत। आणि इकडे बघा, हे बघा उत्तर अक्षवृत्तीय त्याचा विस्तार आहे। रेखावृत्तीय बघा 72 डिग्री 6 अंश पूर्व ते 80 डिग्री 9 अंश पूर्व रेखांश आहे। हे रेखावृत्तीय विस्तार आहे भारताचा। महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार। महाराष्ट्राच्या पूर्वेस व ईशान्येस कुठलं राज्य येते? महाराष्ट्राच्या पूर्वेस व ईशान्येस कुठलं राज्य येते? एक मिनिट। छत्तीसगड राज्य। कुठले येते? छत्तीसगड हे राज्य महाराष्ट्राच्या पूर्वेस व ईशान्य भागेस छत्तीसगड हे राज्य येते। आग्नेयेस बघा, आग्नेयेस तेलंगणा राज्य येते। कुठलं? तेलंगणा राज्य हे आग्नेय दिशेस येते। दक्षिणेस कर्नाटक राज्य येते। दक्षिणेस कुठलं राज्य येते? कर्नाटक हे राज्य येते। उत्तर साईडला कुठलं येते? उत्तर भागात उत्तर दिशेला मध्य प्रदेश। कुठलं राज्य आहे? मध्य प्रदेश। महाराष्ट्राच्या उत्तरेस कुठलं राज्य येते? मध्य प्रदेश। महाराष्ट्राच्या दक्षिणेस कर्नाटक राज्य, आग्नेय दिशेस तेलंगणा राज्य आणि पूर्व ईशान्येस छत्तीसगड राज्य। आणि वायव्य दिशेस कुठलं राज्य येते? गुजरात राज्य येते। दमण व दादर नगर हवेली हे केंद्रशासित प्रदेश सुद्धा वायव्य या दिशेस येतात। महाराष्ट्राच्या वायव्य दिशेस केंद्रशासित प्रदेश कुठले येतात? दमण आणि दादर नगर हवेली आणि दमण। आणि राज्य कुठले येते? गुजरात राज्य। महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी बघा किती आहे? महाराष्ट्राची दक्षिणोत्तर लांबी 730 किलोमीटर एवढी आहे। किती आहे? 730 किलोमीटर एवढी आहे। आणि पूर्व पश्चिम विस्तार बघा, पूर्व ते पश्चिम विस्तार किती व्यापलेला आहे महाराष्ट्राने? 860 किलोमीटर। 860 किलोमीटर हे वर्ग 9वीच्या पुस्तकातून घेतलेली माहिती आहे। समुद्रकिनाऱ्याची लांबी बघा किती आहे? समुद्रकिनारा आपल्या महाराष्ट्राला किती लाभलेला आहे? विद्यार्थी मित्रांनो, समुद्रकिनारा आपल्या महाराष्ट्राला 720 किलोमीटर एवढा लाभलेला आहे। किती? 720 किलोमीटर किनारा आपल्या महाराष्ट्राला लाभलेला आहे। लोकसंख्या बघा 2001च्या जनगणनेनुसार 9,68,78,627। किती? 9,68,78,627 एवढी लोकसंख्या ही 2021च्या जनगणनेनुसार होती। आता 2011चा जनगणनेनुसार किती आहे? 11,23,74,333 एवढी लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार आहे। आता 2021ची जी जनगणना झाली त्याचा डेटा अजून यायचा आहे, म्हणून आता हे 2011च्या जनगणनेनुसार किती होती? 11,23,74,323। जनगणना किती? दर 10 वर्षांनी होते। किती? दर 10 वर्षांनी ही जनगणना होते। आता 2021ची जनगणना
प्रश्न क्रमांक भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण किती आहे? भारताच्या लोकसंख्येशी महाराष्ट्राचं प्रमाण किती आहे? म्हणजे महाराष्ट्रात एकूण किती लोकसंख्या आहे भारताच्या प्रमाणात? किती लोकसंख्या राहते महाराष्ट्रामध्ये? 9.42% लोक महाराष्ट्रात राहतात 2001च्या जनगणनेनुसार. 2001च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात किती लोक राहतात? 9.42% लोक 2011च्या जनगणनेनुसार राहत होते. आणि 2011च्या जनगणनेनुसार किती राहतात? 9.28% लोक महाराष्ट्रात राहतात. म्हणजे लोकसंख्येचे प्रमाण आता किती झालेलं आहे? काय झालेलं आहे? कमी झालेलं आहे, 9.28%. आता 2021च्या जनगणनेनुसार बघायचं आहे. 2011च्या जनगणनेनुसार आहे हे. आणि 2001मध्ये 9.42 होतं आणि 11मध्ये 9.28%. भारताच्या लोकसंख्येची म्हणजे भारतामध्ये महाराष्ट्राचं हे प्रमाण एवढं आहे. महाराष्ट्रामध्ये किती लोक राहतात ते प्रमाण सांगितलेलं आहे. राजधानी बघा, भारताची राजधानी कुठली आहे? मुंबई. कुठली आहे राजधानी? मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी कुठली आहे? मुंबई. उपराजधानी कुठली आहे? नागपूर. कुठली आहे? उपराजधानी नागपूर. विधानसभा मतदारसंघ किती आहेत महाराष्ट्रामध्ये? 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. आणि विधान परिषदा किती आहेत? 78 विधान परिषदा आहेत. राज्यातील लोकसभा मतदारसंघ किती आहेत? राज्यातील लोकसभा मतदारसंघ किती आहेत? 48 एवढे मतदारसंघ आपल्या महाराष्ट्र राज्यातील आहेत. राज्यसभा किती आहेत? राज्यसभा मतदारसंघ 19. किती आहेत? 19. आणि लोकसभा मतदारसंघ किती आहेत? 48. राज्यातील जिल्हे बघा आता. राज्यात किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे आहेत. पालघर हा 36वा जिल्हा आहे. सर्वात शेवटी कुठला? पालघर हा जिल्हा आहे. क्षेत्रफळाने अहमदनगर हा सर्वात मोठा जिल्हा आहे. कुठला जिल्हा आहे सगळ्यात मोठा क्षेत्रफळाने? अहमदनगर हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे. तर सर्वात लहान कुठला आहे? मुंबई शहर. कुठला आहे? मुंबई. आता महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदा बघा, 34 जिल्हा परिषदा. किती आहेत? 34 जिल्हा परिषदा आहेत. पालघर ही 34वी जिल्हा परिषद आहे. मुंबई शहर व मुंबई उपनगर या जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही आहे. काय नाही आहे? जिल्हा परिषद नाही आहे. इतर नगरपालिका आहेत. तालुके बघा, महाराष्ट्रामध्ये तालुके किती आहेत? 358 तालुके आहेत. 355 + 3 म्हणजे 358 किती आहेत? तालुके महाराष्ट्रामध्ये आहेत. ग्रामपंचायती किती आहेत? 28,332 ग्रामपंचायती आहेत. पंचायत समित्या 351 आहेत. पंचायत समित्या 351 आहेत. त्याच्यामध्ये बघा, मुंबई उपनगर जिल्ह्यातील अंधेरी, कुर्ला, बोरिवली हे 3 तालुके प्रशासकीय सोयीसाठी बनविण्यात आलेले आहेत. बघा, 3 कुठले तालुके कुठले आहेत? अंधेरी, कुर्ला आणि बोरिवली हे प्रशासकीय विभागासाठी बनवलेले आहेत. प्रशासकीय सोयीसाठी बनवण्यात आलेले आहेत. हे सुद्धा लक्षात असू द्या. महानगरपालिका बघा किती आहेत? 27 महानगरपालिका आहेत. नगर परिषदा किती आहेत? 236 नगर परिषदा आहेत. महानगरपालिका 27 आहेत. आणि ग्रामपंचायती किती आहेत? 124 ग्रामपंचायती आहेत. आणि कटक मंडळे किती आहेत? 7. किती आहेत? 7. ही माहिती 2016-17च्या आर्थिक पाहणीनुसार आहे. हे बघा, 16-17च्या आर्थिक पाहणीनुसार कटक मंडळे किती आहेत? 7 आहेत. राज्यातील दशलक्षी शहरे किती आहेत? 7. किती? 7. 1 लाखाहून अधिक लोकसंख्येची शहरे किती आहेत? 40. किती आहेत? 40. सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? सिंधुदुर्ग. कोणता आहे? सिंधुदुर्ग हा सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा आहे. आता बघा, महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग किती आहेत? महाराष्ट्रामध्ये प्रशासकीय विभाग किती आहेत? 6 प्रशासकीय विभाग आहेत. कुठले आहेत? कोकण, पुणे, नाशिक, अमरावती, नागपूर आणि औरंगाबाद. औरंगाबादला आता काय बोलतात? संभाजीनगर. काय बोलतात? संभाजीनगर.
नगर हा पण खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे. संभाजीनगर काय बोलतात? औरंगाबादला आता औरंगाबाद या जिल्ह्याला काय बोलतात आता? संभाजीनगर. महाराष्ट्रातील 6 प्रशासकीय विभाग आहेत. 6 प्रशासकीय विभाग आहेत आणि त्याच्यामधील जिल्हे बघा आता. 6 प्रशासकीय विभागामधील 36 जिल्हे. किती जिल्हे आहेत? 36 जिल्हे. पहिला कुठला आहे? पालघर. दुसरा ठाणे. हे कोकण विभागामधले आहेत. प्रशासकीय विभाग कुठला आहे? हा कोकण प्रशासकीय विभागामधले हे जिल्हे आहेत. पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. हे काय आहेत? कुठले हे आहेत? मुंबई हे कोकण प्रशासकीय विभागामधले जिल्हे आहेत. आता पुणेमधले बघा. पुणे या जिल्ह्यामध्ये प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत? सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर हे पुणे प्रशासकीय विभागामधील जिल्हे आहेत. नाशिक प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत बघा. नाशिकमध्ये नाशिक, नगर, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव. किती? नाशिक, अहमदनगर, धुळे, नंदुरबार, जळगाव. किती जिल्हे येतात? 5 जिल्हे नाशिक प्रशासकीय विभागामध्ये येतात. नागपूरमध्ये बघा. नागपूरमध्ये नागपूर, नंबर 2 वर्धा, नंबर 3 भंडारा, नंबर 4 गोंदिया, नंबर 5 गडचिरोली आणि नंबर 6 चंद्रपूर. किती जिल्हे आहेत? 6 जिल्हे नागपूर प्रशासकीय विभागामध्ये आहेत. अमरावतीमध्ये बघा. अमरावतीमध्ये अमरावती, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ. किती जिल्हे आहेत? 5 जिल्हे अमरावती तालुक्यामध्ये आपल्या अमरावती प्रशासकीय विभागामध्ये येतात. औरंगाबादमध्ये बघा. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर. आता तुम्हाला असा पण क्वेश्चन येऊ शकतो, संभाजीनगरमध्ये किती जिल्हे आहेत? तर संभाजीनगर हे लक्षात असू द्या कशाला बोलतात? औरंगाबादला म्हणतात. कन्फ्यूज व्हायचं नाही. औरंगाबाद या विभागाला संभाजीनगर आता असे बोलतात. संभाजीनगरमध्ये किती तालुके आहेत बघा. किती जिल्हे आहेत बघा. संभाजीनगर औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड. 1 2 3 4 5 6 7 8. सर्वात जास्त जिल्हे कुठल्या सर्वात जास्त जिल्हे कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये येतात? मग संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे येतात. किती जिल्हे येतात? 8 जिल्हे आहेत. किती? 8 जिल्हे. असा पण क्वेश्चन येऊ शकतो, संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत किंवा सर्वात जास्त प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त जिल्हे कुठल्या विभागामध्ये येतात, असा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो. प्रादेशिक विभाग व त्यात समाविष्ट प्रशासकीय विभाग व जिल्हे. आता प्रशासकीय विभाग विचारलेत. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कुठले? पुणे विभागामध्ये आता पुणे प्रशासकीय विभाग आहे. आता याच्यामध्ये याला काय बोलतात? पुणे विभागाला पश्चिम महाराष्ट्र. काय बोलतात? पश्चिम महाराष्ट्र. आता पुणे विभागामध्ये पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. नाशिक प्रशासकीय विभागातील नाशिक व नगर हे 2 जिल्हे आहेत. मराठवाड्यामध्ये औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर विभागातील 8 जिल्ह्यांचा समावेश होतो. मराठवाड्यामध्ये जेवढे जे 8 जिल्हे आहेत त्यालाच काय ते कुठल्या विभागात येतात? मराठवाडा या विभागात येतात. आणि विदर्भमध्ये नागपूर विभागातील सर्व 6 जिल्हे आणि अमरावती भागातील 5 जिल्हे असे मिळून किती? 11 जिल्हे हे विदर्भ या विभागात आहेत. किती? 5 हे आणि 6 म्हणजे 11 जिल्हे हे कुठे आहेत? विदर्भ या विभागात येतात. 11 जिल्हे. खानदेशमध्ये बघा. खानदेशमध्ये कुठलं खोरे येते? तापी नदीचे खोरे आहे खानदेशमध्ये. आता खानदेश या भागामध्ये नाशिक विभागातील सगळे येतात. नाशिक विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव,
धुळे, नंदुरबार, जळगाव ही जिल्हे खानदेशमध्ये येतात. कोकण विभागामध्ये बघा मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे कोकण विभागात येतात. राज्यातील प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम बघा. क्षेत्रफळ बघा, सर्वात जास्त क्षेत्रफळ कोणाचे आहे? सर्वात जास्त क्षेत्रफळ हे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर या प्रशासकीय विभागाचे आहे. सर्वात जास्त क्षेत्रफळ संभाजीनगर या प्रशासकीय विभागाचे आहे. त्याच्यात किती तालुके येतात? 8 जिल्हे येतात. किती? 8 जिल्हे या प्रशासकीय विभागामध्ये येतात. नंबर 2ला काय आहे? नाशिक. नंबर 3ला पुणे. नंबर 4 नागपूर. नंबर 5 अमरावती. अमरावती आणि नागपूर हे एकाच प्रादेशिक विभागामध्ये येतात. कुठला विभाग आहे? विदर्भामध्ये. कुठं? विदर्भामध्ये येतात. विदर्भामध्ये नागपूर आणि अमरावती येतात. आणि सर्वात कमी क्षेत्रफळ कुठं आहे? कोकण विभागाचं. कोकणचं किती आहे? सर्वात कमी आहे. सर्वात जास्त संभाजीनगर. औरंगाबाद म्हणजेच संभाजीनगर. हे क्वेश्चनसुद्धा टॉपिकसुद्धा लक्षात राहू द्या. सर्वात कमीसुद्धा विचारू शकतात, सर्वात जास्तसुद्धा विचारू शकतात, 3 नंबरला 4 नंबरला सुद्धा विचारू शकतात. राज्यातील प्रशासकीय विभागातील तालुक्यांची संख्या. आता बघा प्रशासकीय विभागातील तालुक्यांची संख्या विचारलेली आहे. तालुके किती आहेत? सर्वात जास्त तालुके कुठल्या प्रशासकीय विभागात येतात? औरंगाबाद, संभाजीनगर. कोणत्या? संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त काय तालुके आहेत? किती आहेत? 76. किती? 76 तालुके संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये आहेत. नागपूर प्रशासकीय विभागामध्ये बघा 64 तालुके आहेत. किती? 64 तालुके नागपूर विभागामध्ये येतात. पुणे विभागात किती तालुके आहेत? 58. अमरावतीमध्ये 56. नाशिकमध्ये 54. कोकणमध्ये 50. महाराष्ट्रातील जिल्ह्याचे विभाजन. महाराष्ट्रातील जिल्ह्याचे विभाजन बघा 1980 पर्यंत राज्यात किती जिल्हे होते? 36 जिल्हे अस्तित्वात होते. 1981 नंतर काही जिल्ह्याचे विभाजन झाले असून आज खेरीज राज्यात जिल्ह्याची संख्या 36 इतकी झालेली आहे. बघा 80 पर्यंत 36 जिल्हे होते. त्याच्यानंतर किती जिल्हे ॲड झाले? म्हणजे 26 वरून किती झाले? 36 जिल्हे ॲड झाले. किती? 36. पहिले किती होते? 26 जिल्हे हे 80 मध्ये होते आणि 9-10 जिल्हे नंतर त्याच्यामध्ये ॲड झाले. किती झाले नंतर? 36 जिल्हे ॲड झाले. 36 जिल्हे आता झालेत. 80 मध्ये 26 होते आणि 81 नंतर आतापर्यंत किती आहे? 36 जिल्हे आहेत. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील विभाग आहे. अति दक्षिणेकडील विभाग नाही, जिल्हा आहे. कुठला? सिंधुदुर्ग. कुठला आहे? सिंधुदुर्ग हा. नंतर गडचिरोली हा अति पूर्वेकडील आहे. पूर्वेकडील भाग कुठला आहे? हा कुठे येतो? विदर्भामध्ये येतो. हे कुठे येते? विदर्भामध्ये. विदर्भ विभाग हा कुठे येतो? अति दक्षिणेकडील कोकण विभाग. हा कोकण विभागामधला जिल्हा आहे सिंधुदुर्ग. अति पूर्वेकडील गडचिरोली हा विदर्भ विभागातील जिल्हा आहे. आता नंदुरबार हा अति पूर्वेकडील आहे व 100% आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा आहे. काय? 100% आदिवासी लोकांचा जिल्हा आहे आणि अति उत्तरेकडील हा सुद्धा विदर्भ या विभागामध्येच येतो. नंदुरबार आणि आदिवासी लोकसंख्येचा जिल्हा आहे. कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांना मिळून 720 किलोमीटर लांबीचा काय लाभलेला आहे? समुद्रकिनारा लाभलेला आहे. समुद्रकिनारा कुठं आहे? कोकण विभागात आहे. कुठं येतो? कोकण विभागात येतो. किती लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा हा लाभलेला आहे. कुठं कुठं येतो?
पालघर, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यांना मिळून 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. आता किनाऱ्याची लांबी किती आहे? 720 किलोमीटर. आता त्याच्यामध्ये बघा कुठल्या जिल्ह्यांना किती समुद्रकिनारा लाभलेला आहे. आता रत्नागिरी या जिल्ह्याला किती समुद्रकिनारा लाभलेला आहे? 237. रायगडला 122, सिंधुदुर्गला 120 आणि ठाणे पालघरला 127 एवढा समुद्रकिनारा लाभलेला आहे. राज्यातील जिल्ह्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम बघा. क्षेत्रफळानुसार उतरता क्रम विचारलाय. क्षेत्रफळानुसार म्हणजे उतरता म्हणजे सर्वाधिक, नंतर त्याच्यानंतर सर्वात कमी, सगळ्यात खाली येणार आहे. आता क्षेत्रफळानुसार उतरता क्रम विचारलेला आहे ना, तर जिल्ह्याचा सगळ्यात जास्त क्षेत्रफळ कुठं आहे? नगर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त क्षेत्रफळ आहे. नंतर कुठला जिल्हा आहे? पुणे. कुठला जिल्हा? पुणे जिल्हा. नंतर नाशिक जिल्हा 3 नंबरला आहे. सोलापूर 4 आणि गडचिरोली 5. अशा प्रकारे क्षेत्रफळानुसार उतरता क्रम सांगितलेला आहे. आणि आता चढता क्रम बघा. चढता क्रम मुंबई शहरमध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ आहे. क्षेत्रफळ जरी कमी असलं तरी इथं पॉप्युलेशन जास्त आहे. काय? सर्वात कमी क्षेत्रफळ आहे पण लोकसंख्या जास्त आहे. सर्वात कमी मुंबई शहर. नंबर 2ला मुंबई उपनगर. नंबर 3ला भंडारा. नंबर 4 ठाणे. नंबर 5 हिंगोली. सो फ्रेंड्स, अशा प्रकारचे क्वेश्चन महाराष्ट्र विषयी विचारण्यात येतात. तर सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगितलेली आहे. महाराष्ट्राची माहिती, निर्मिती, स्थान, जिल्हे सगळी माहिती या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलेली आहे. तर नक्की या व्हिडिओचा तुम्हाला लाभ होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्या मुलांना गरज आहे, जे मुलं MPSCची एक्झाम, सरळ सेवा, जिल्हा न्यायालय भरती, कारागृह विभाग तसेच आणखी जे भरत्या निघालेल्या आहेत त्याच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे.